कळंब शहरातील केम्ब्रिज इंग्लिश स्कूलमध्ये अध्यापनाची सुवर्णसंधी. विविध विषयांचे शिक्षक भरणे आहेत. दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा आणि व्हॉट्सॲपवर आपले डॉक्युमेंट्स पाठवून द्यावेत. नमस्कार, मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज. खरं तर वंचित घटकांना, मागासलेल्या नागरिकांना पुढे घेऊन येण्यासाठी, प्रवाहामध्ये आणण्यासाठी काही गोष्टी विशेष करून कराव्या लागतात आणि त्या मग सामाजिक संस्थेच्या माध्यमातून असतील किंवा सरकारच्या माध्यमातून असतील. अनेक गोष्टी अशा आहेत की ज्यांना प्रवाहात आणण्यासाठी थोडासा सपोर्ट द्यावा लागतो किंवा काही सवलती द्याव्या लागतात. मात्र या सवलतींचा ज्यावेळी बोजवारा उडतो त्यावेळेस मात्र अशा सवलती कायमच्या बंद कराव्यात असंही कधीकधी सरकारलाही वाटतं आणि सामाजिक संस्थेलाही वाटतं. विषय आहे ज्या काही सरकारच्या माध्यमातून विविध नागरिकातील जे काही विशिष्ट प्रवर्ग आहेत किंवा विशिष्ट घटक आहेत त्यांना दिल्या जाणाऱ्या ज्या सवलती आहेत याचा बोजवारा कसा उडत आहे हे मागच्या काही दिवसांपासून आपण पाहतोय. एक साधं उदाहरण जर घेतलं तर ज्येष्ठ नागरिकांना एस टी बसमध्ये प्रवास त्याच्यामध्ये सवलत आहे. मग त्याचं वय हे 60 वर्षापेक्षा अधिक असलं पाहिजे. मात्र आपण पाहतो एस टीने प्रवास करताना ज्यावेळेस हाफ तिकिटाची मागणी केल्या जाते आणि त्या व्यक्तीकडे पाहिलं जातं त्यावेळेस मात्र असं लक्षात येतं, सहज आपण त्याच्याकडे पाहिलं तर असं वाटतं की हा नक्कीच 60च्या आतला आहे, मात्र हाफ तिकिटाची तो सवलत उचलतोय. असंही होऊ नये. त्याच्यामुळं ज्या काही यंत्रणा आहेत, जे काही मेडिकल सर्टिफिकेट देतात त्यांनीही थोडंसं या गोष्टीकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. एस टी महामंडळामध्ये अशा प्रकारच्या सवलती उचलणारे मोठ्या प्रमाणावर लोक आहेत आणि त्यांचाही अगदी कसून त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांचा कायम बंदोबस्त केला पाहिजे. ज्यांना खरोखरच गरज आहे, जे 60 वर्षाच्या पुढं आहेत त्यांना सवलती दिल्या त्या त्यांना योग्य मिळाल्या पाहिजेत. मात्र असे लोक काही आहेत की ज्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही आणि म्हणून ते त्या कॅटेगरीमध्ये बसत असले, क्रायटेरियामध्ये बसत असले तरीही ते सवलतीपासून वंचित आहेत. मागच्या काही दिवसापासून चर्चेत असलेला विषय लाडक्या बहिणीचा. लाडक्या बहिणीच्या या योजनेमध्ये तर एवढा गोंधळ उडालेला आहे आणि एवढ्या ज्या काही ज्यांना गरज नाही अशाही काही महिलांनी आपले फॉर्म भरलेले आहेत. एवढंच काय तर याच्यापेक्षा मोठा कहर काही पुरुषांनी सुद्धा डुप्लिकेट कागदपत्र जोडून महिलांच्या नावाने फॉर्म भरलेले आहेत आणि ते सुद्धा पैसे आता उचलू लागलेले आहेत. नोकरदार महिला म्हटल्यानंतर त्यांना शासनाकडून पगार दिला जाते, त्यांना एक ती मोठी सवलत मिळालेली आहे, त्यांची सोय झालेली आहे आणि मग अशा महिलांनीही जर असे फॉर्म भरले आणि पैसे उचलले तर त्यांची गय करता कामा नये. त्यांच्याकडून जर काही पैसे वसूल होणार नसतील तर तो हा सर्वसामान्य जनतेशी अगदी मोठ्या प्रमाणावर धोका आहे. कारण का तर त्यांना जे पैसे, सवलतीवाल्यांना जे पैसे दिले जातात ते आपण कर भरतो, जे नोकरी करतात, जे उद्योगधंदा करतात आणि इमानदारीने कर भरतात अशा करामधून खरं तर अशा सवलतींना पैसा दिला जातो. स्वस्त धान्याचंही तसंच आहे. ज्यांना गरज नाही असे मोठ्या प्रमाणावर ते धान्य उचलतात. मोफत धान्य आहे. मोफत म्हणजे त्याला पैसे लागत नाहीत असं नाही, तर जे इतर लोक काही जे कर भरतात त्यांच्या करामधून तो पैसा दिला जातो. मग लाडक्या बहिणीमध्ये आपण जर पाहिलं तर लाखो महिलांनी फॉर्म भरले. त्याच्यामध्ये जवळजवळ 2,500 ते 3,000 महिला अशा समोर आलेल्या आहेत की ज्या तृतीय किंवा चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत आणि त्यांनी फॉर्म भरलेले आहेत. मग त्यांनी फॉर्म भरले, त्यांचे विड्रॉ झाले किंवा त्यांची सवलत बंद केली, एवढ्यावर थांबून चालत नाही. तर आतापर्यंत त्यांनी जेवढे हप्ते भरलेले आहेत तेवढे पैसे वसूल करणं गरजेचं आहे आणि ते जर नाही झाले तर हा पैसा पाण्यात गेल्यासारखा आहे. म्हणून मी तर सांगितलं की ज्या ग्रामीण भागामधील अशा अनेक महिला आहेत की त्यांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे त्या सवलतीस पात्र असताना सुद्धा त्या आणखी वंचित आहेत. आणि मग अशा जर
नोकरदार महिला जर पैसे उचलत असतील तर त्यांच्याकडून पैसे वसूल करणं हे सक्तीचं आहे, गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी सरकारने बोटचेपी भूमिका अजिबात घेता कामा नये, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. आणि जे पुरुष आहेत पण महिला म्हणून फॉर्म भरलेले आहेत तर त्यांना तर खरं तर 420 अंतर्गत त्यांच्यावर मोठी कारवाई झाली पाहिजे, असे शोधले पाहिजे. आता स्क्रुटनिंग चालू आहे, त्याची तपासणी चालू आहे. मात्र निवडणुकीच्या काळात थोडंसं याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ही योजना सरकारच्या पथ्यावर पडली आणि मोठ्या प्रमाणावर त्यांचा फायदा झाला. मात्र हे असंच जर चालत राहिलं तर आपण कर भरायचा आणि अशा प्रकारे जे की त्या सवलतीमध्ये पात्र नाहीत अशांना जर ही पैशाची खैरात वाटायची म्हटलं तर हे कुठंतरी अयोग्य आहे. 2,500 ते 3,000 महिला तर अशा कर्मचारी आहेतच, परंतु त्याच्यामध्ये जो क्रायटेरिया होता 4 चाकी गाडी नसावी, 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी, याचा जर कसून शोध घेतला तर लक्षात येईल की कित्येक, आता काही आकडे समोर आलेले आहेत, 1,60,000 महिलांच्या घरी 4 चाकी गाडी आहे, त्यांचा सुद्धा या लाडकी बहिणीमध्ये फॉर्म आलेला आहे, त्यांचाही शोध झालेला आहे. त्याच्यानंतर ज्या महिला सक्षम आहेत अर्थात त्यांचं कुटुंब सक्षम आहे अशा महिलांची सुद्धा फॉर्म याच्यामध्ये आहेत. मग याच्यामुळे काय होतं तर ज्या महिला खरोखरच वंचित राहिलेल्या आहेत त्या लाभापासून कायम वंचित राहतात आणि अशा लोकांना ते म्हणजे पैसे मिळतात. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. सवलत ही कुठं अपलिफ्ट करण्याची किंवा एखाद्याला लईच प्रगतीपथावर घेऊन जाण्याची व्यवस्था नाही, तर थोडंसं प्रवाहात आणण्याची. आणि जे काही मग दुर्गम भागामध्ये राहतात, आता धरणग्रस्ताचे प्रमाणपत्र असतील किंवा दिव्यांग प्रमाणपत्र असतील, खरे दिव्यांग खरे धरणग्रस्त त्यांना सवलत ही मिळणं गरजेचं आहे. मात्र याच्यामध्ये सुद्धा जे काही फ्रॉड झालेले आहेत, ज्यांनी डुप्लिकेट प्रमाणपत्र काढून घेतलेले आहेत, त्यांचा कसून शोध जर घेतला तर किती त्याच्यामधून बाहेर पडतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आणि त्याच्यामुळं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आता तर ज्या 65 वर्षापुढील महिला आहेत त्यांना पूर्णपणे प्रवास ST बसचा प्रवास मोफत आहे. त्याच्यामध्ये मग काही महिला अशाही आहेत की ज्या एकापेक्षा जास्त सवलती उचलतात, त्यांचीही स्क्रुटनिंग चालू आहे. संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, याच्यापैकी एखादा जर लाभ त्या घेत असतील तर ही सवलत त्यांना नाही आहे. मात्र सरसगट अनेक महिलांनी हे फॉर्म भरले, त्यांच्या खात्यावर पैसेही पडले आणि आता कुठं हा गैरप्रकार समोर येऊ लागलेला आहे. त्याच्यामुळे खरं तर सरकार याच्याकडे डोळेझाक करतंय की सरकारच्या डोळ्यामध्ये धूळ फेकल्या जाते हेही पाहणं गरजेचं आहे. आणि कुठंतरी आपल्याला काही थोडासा लाभ होईल म्हणून जनतेने भरलेला कर अशा प्रकारे त्याची खैरात वाटणं आणि आपला फायदा करून घेणं हे थांबलं पाहिजे. आणि याच्यामध्ये ज्या महिला खरोखरच त्या सवलतीसाठी पात्र नाहीत त्यांनी बाहेर तर पडणं गरजेचं आहे असंही आवाहन करण्यात येत आहे. मात्र ज्या महिला या लाभासाठी पात्र नाहीत मात्र लाभ उचलत आहेत अशांचा अगदी कसून शोध घेतला पाहिजे. कारण काय तर ज्या महिला सवलतीपासून वंचित राहिलेल्या आहेत त्यांना हा लाभ मिळाला पाहिजे आणि याच्यासाठी कडक कारवाई होणं गरजेचं आहे. आणि आता ज्या महिलांनी अशा प्रकारे आपण त्या सवलतीमध्ये बसत नसताना सुद्धा फॉर्म भरलेले आहेत त्यांची माहिती काढणं सुरू आहे. आणि सरकार जरी त्यांच्याकडून म्हणत असलं की आम्ही पाठीमागचे पैसे वसूल करणार नाहीत, तरी जे काही सामाजिक घटक आहेत, जे काही विरोधी पक्षाचे म्हणजे विरोधी पक्ष आहेत ते मात्र आता याच्या पाठीमागे हात धुवून लागलेले आहेत. त्यामुळे ज्या महिला याच्यासाठी पात्र नाहीत त्यांनी स्वतःहून विड्रॉ करून घेणं गरजेचं आहे. अन्यथा आपल्या सर्वच सवलती बंद व्हायला वेळ लागणार नाही किंवा
ही योजनाच बंद पडायला वेळ लागणार नाही. त्याच्यामुळे खरे जे वंचित आहेत त्यांच्यासाठी ही योजना चालू राहिली पाहिजे आणि अशा महिलांनी स्वतःहून बाहेर पडलं पाहिजे, अन्यथा त्यांच्यावर कार्यवाही अटळ आहे. आजच्या पुरतं एवढंच. धन्यवाद. आणि सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका आणि पाहत रहा नवनवीन घडामोडी. धन्यवाद.